MPSCचा विद्यार्थी त्या संबंधामध्ये पुढं त्यांचे शारीरिक संबंध पण झाले, पोलीस अटक करू शकते. तर अँटिसिपेटरी बेल, मराठीमध्ये आपण त्याला अटकपूर्व जामीन असं म्हणतो. म्हणजे समजा एखाद्यावर गुन्हा दाखल केलेला असेल आणि तो गुन्हा नॉन बेलेबल असेल, अजामीनपात्रचा गुन्हा असेल, तर त्याला पोलीस अटक करू शकते. आणि त्या व्यक्तीला समजा अटक व्हायचं नसेल तर तो अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय करतो. तर याला म्हणतात अँटिसिपेटरी बेल, अटकपूर्व जामीन. तर अँटिसिपेटरी बेल सेशन कोर्ट, त्या जिल्ह्याच्या सेशन कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये, त्याचं ते ज्युरिस्डिक्शन आहे त्या हायकोर्टमध्ये. आता सिंपल उदाहरण घ्यायचं म्हणलं की मी बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद बेंचला, ते मराठवाड्यामध्ये समजा कुठं FIR लॉज झालेली असेल तर त्याच्यासाठी बेल आपण इथं औरंगाबाद बेंच, हायकोर्टच्या औरंगाबाद बेंचमध्ये पण आपण इथं बेल घेऊ शकतो. समजा उस्मानाबादमध्ये FIR झालेली आहे तर तिथलच्या सेशन कोर्टमध्ये, तिथलच्या सेशन कोर्टमध्ये नाही तर औरंगाबादच्या हायकोर्ट बेंचवर आपण अप्लाय करू शकतो. समजा कुठं पुण्यात झालं असेल, सो पुण्यामध्ये झालं असेल तर पुण्याच्या जिल्हा कोर्टात, नाहीतर मग प्रिन्सिपल बेंच बॉम्बे हायकोर्ट मुंबईला, तिथं आपल्याला अप्लाय करता. तर केव्हा अप्लाय करता येतो आपल्याला? जेव्हा आपल्या विरुद्ध FIR दाखल केलेला असेल आणि तो अजामीनपात्र गुन्हा असेल तेव्हाच आपल्याला अटकपूर्व जामीनसाठी अप्लाय करता येईल. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. माझ्याकडे एक क्लायंट आला होता, तो MPSCची तयारी करत होता, बीडचा होता आणि औरंगाबादमध्ये कोचिंग क्लास वगैरे लावले होते त्याने आणि तो इथे तयारी करत होता. तर तयारी करत असताना त्याचं एका वर्गमैत्रिणीशी प्रेमसंबंध झाले आणि त्या संबंधामध्ये पुढं त्यांचे शारीरिक संबंध पण झाले आणि हे त्यांचे रिलेशन जवळपास 1.5-2 वर्ष चाललं. मग नंतर काही कारणांमुळे ते बिनसलं, ते सेपरेट झाले. आता हा MPSCचा विद्यार्थी नेहमी म्हणजे आता काय म्हणाला, रोज महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, न्यूजपेपर वाचतच असणार आणि याच्यामध्ये या न्यूज रेग्युलर येतात. लग्नाचा आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केला, तर ही बातमी जवळपास दिवसाआड पेपरमध्ये आपण वाचतच राहतो. तो ही बातमी वाचत, तर ही बातमी वाचून त्याला टेन्शन यायला लागले की आपली मैत्रीण हे संबंध वगैरे झाले आणि समजा तिने असा गुन्हा नोंदवला तर मग काय होणार, माझं प्रिलिम वगैरे क्लिअर झाले का, चांगला स्कोर आला, असं काहीतरी म्हणत होतं. आणि सरकारी नोकरी, घरच्यांना तोंड दाखवता येणार नाही, त्याची मग तशी त्या टेन्शनमध्ये त्याची झोप उडाली होती. मला विचारत होतं काय करता येईल का, काही तरतूद आहे का. तर पहिला प्रश्न मी त्याला केला की बाबा तुझ्या विरुद्ध FIR दाखल केलेला आहे का, तिने FIR तसं केलं आहे का. तो म्हणाला की नाही, FIR नाही केला, पण त्याला तशी शंका आहे की पुढे चालून तिने 376 रेपचा गुन्हा दाखल केला तर काय, तर मला पोलीस अटक करेल असं तसं. तर त्याला सांगितलं जेव्हा FIR दाखल केलेला नाहीच तर आपण काय करू नाही शकत आणि पोलीस पण नाही करणार. पोलीस असेच पकडून तुला कसं काय घेऊन जाईल, त्यांच्याकडे कोणी कंप्लेंट तर करायला पाहिजे ना की असं असं झालं आहे बाबा आणि हा गुन्हेगार आहे किंवा काय. ही तुझी शंका आहे की असं तुमचं झालेलं आहे आणि ती तसं करू शकते, ही शंका आहे फक्त, अस्तित्वात काही नाही. कसं आहे, FIR हे एक तुम्ही म्हणू शकता एक कायद्याच्या इंजिनचं एक बटन आहे. जेव्हा FIR दाखल होती तेव्हा ते कायद्याचं इंजिनचं बटन आपण दाबलं जातं, मग ती प्रोसेस सुरू होती. मग पोलीस तपासायला लागणार, मग गुन्हेगार हाती लागलं त्याला अटक करणार, मग इन्व्हेस्टिगेशन करणार, मग कोर्टामध्ये हजर, आणि मग ते सगळे ट्रायलची प्रोसेस आणि ते सगळं एव्हिडन्स वगैरे होईल, त्याचा जो निकाल लागेल तो लागेल. पण ती प्रोसेस सुरू व्हायला, ते इंजिन सुरू व्हायला पहिले FIRचं बटन दाबणं गरजेचं आहे. तर इथं तसं FIRचं बटन दाबले गेलेलं नव्हतं, म्हणून इथं आपल्याला अटकपूर्व जामीनसाठी अप्लाय करता येणार नाही. मग तो म्हणेन काय करता येणार की मला ह्यानी म्हणजे माझी झोप उडवली आहे, तर काय करताय. त्याला हे सांगितलं की तू बिंदास राहा, तू एक काम चांगलं केलं की तू येऊन मला कन्सल्ट केलं की असं असं झालं आहे आणि काय करताय. त्याला सांगितलं तू बिंदास तुझ्या तयारीवर फोकस कर, याचं टेन्शन घेऊ नको. आणि इन केस तुझं म्हणजे त्याला लक खराबच राहिलं आणि त्या मुलीने तुझ्या विरुद्ध FIR लॉज केलीच तर तू जितक्या लवकर होईल
तितक्या लवकर एंटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय कर. आपण इथं सेशन कोर्टमध्ये अप्लाय करू शकतो, नाहीतर हायकोर्टमध्ये अप्लाय करू शकतो. जशी पण कंडिशन असेल त्या हिशोबाने. आणि अशा फॉल्स रेप केसेसमध्ये, खोट्या रेप केसेसमध्ये सुद्धा आपण अटकपूर्व जामीन घेऊ शकतो. हे आम्ही कोर्टामध्ये पाहिलेले, घेतलेले, म्हणून काळजी करू नको. तू बिंदास जा, तुझी तयारी कर आणि गाफील राहू नको. लक्ष राहू दे की तुझ्यावर FIR अशी काही लॉज केली आहे, नाही केली आहे. समजा केली असेल आणि तू गाफील राहिला तर पोलीस तुला येऊन कधी तुझ्या रूममधून तुला उचलून घेऊन जाऊ शकते आणि अटक करू शकते. आणि पुन्हा अटक झाली तर मग ती कस्टडी, रिमांड, त्या गोष्टी तू पुन्हा तुरुंगात जाशील. तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना पुन्हा ते मानसिक ताण, तुला मानसिक ताण. बेल कधी भेटती, किती दिवस लागतील, सेशन कोर्टमध्ये भेटेल का हायकोर्टमध्ये भेटेल, मग त्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणून गाफील राहू नको म्हणलं. अलर्ट राहा आणि बिंदास फोकस करून तयारी कर. काही पुढं FIR झालंच तर मग जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एंटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय करू. तर मित्रांनो, आशा करतो हे छोटंसं उदाहरण मी जे दिलं माझ्या क्लायंटबद्दल, यांनी तुम्हाला एंटिसिपेटरी बेल काय आहे हे कळालं असेल. तरीही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे, व्हॉट्सॲपद्वारे विचारू शकता. काही समजा गुन्हा असेल आणि त्याच्यावर तुम्हाला काही सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या औरंगाबादच्या ऑफिसमध्ये येऊन नक्की भेट. मी तुम्हाला पूर्ण सहायता करण्याचा प्रयत्न करेन. आशा करतो की तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल. तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायचा आहे किंवा कोणता मुद्दा जाणून घ्यायचा असला कायद्यामधला तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि आशा करतो की तुम्हाला हा प्रयोग आवडेल. धन्यवाद.